श्री स्वामी समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, सध्या आपण काय प्रॉब्लेम सेट 2 पाहत आहोत आणि त्यामधील बघा आता किती क्वेश्चन 7 क्वेश्चन सॉल्व करून झाले आहेत. राईट, म्हणजे 6 क्वेश्चन सॉल्व करून झाले आहेत. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये काय क्वेश्चन नंबर 7 पाहणार आहोत. ठीक आहे. आणि तुम्ही हे क्वेश्चन जर आधीचे माझे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की पहा. चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. आता आपण काय क्वेश्चन नंबर 7 सिम्प्लिफाय बघूया कसं सॉल्व करायचं ते. ओके, आता बघा फर्स्ट आहे यामधलं 4/7 आणि रूट किती 147 + 3/8 √192 -1/2 आणि √75. ओके, फर्स्ट आपण ह्याचे काय 4/7 आणि ह्याचं काय फॅक्टर घेऊया. आता 147 म्हणजेच बघा आता 49 3चं केलं की 147 होतं. राईट, पण हा मोठा नंबर असल्यामुळे तुमच्या लगेच लक्षात येत नाही. तर सरळ आपण त्याचे फॅक्टर काढूया. 147चे फॅक्टर काढले तर बघा कसं होतंय. 7ने आपण भाग घालवू शकतो. 7 2 = 14, 7 1 = 7. ओके, आता 7 3 = 21 येते. 7 3 = 21 आणि 3 1 = 3. म्हणजेच ह्याचं काय फॅक्टर आले 7 × 7 × 3. ओके, आणि +3/8 ह्याचंही आता आपण त्या पद्धतीनं सोडवू शकतो. राईट, म्हणजेच बघा आता आपण 192चीही फॅक्टर काढू शकतो. 192. ओके, आता 2 न भाग जातोय. 2 9 = 18. ओके, 1 राहतंय. 2 6 = 12. राईट, नंतर आणि वापस किती 2 नच भाग जातोय बघा. 2 4 = 8. ओके, 1 राहिलं. 2 8 = 16. 2 न नंतरही जातोय. 2 2 = 4. 2 4 = 8. ओके, नंतर 2 1 = 2. 2 2 = 4. ठीक आहे, नंतर 2 6 = 12 आणि काय 2 3 = 6. ओके, आणि 3 1 = 3. म्हणजे आपलं किती आले फॅक्टर एवढे आले. म्हणजेच 2 2 2 वेळा 2 2ची पेअर केली तर बघा किती होते एवढे फॅक्टर. म्हणजेच 4 × 4 × 4 आणि × 3. म्हणजे बघा 4 × 4 आणि किती × 4 आणि × काय 3. ओके, -1/2 आणि आता ह्याचे फॅक्टर लिहायची काही गरज नाही, छोटा नंबर आहे. 25 3चं केलं की 75 येते. राईट, 25 3 = 75. ओके, आता 4/7 हे नंबर 7 7 म्हणजेच काय 7 × 7 49 होते. ओके, 49 × 3 +3/8. आता तुम्ही बघितलं तर हे किती 4 4 4 × 4 16 16 × 4 किती 64 झालं. राईट, म्हणजेच काय 64 × 3 -1/2 आणि 25 × 3. म्हणजेच 4/7 आणि √49 म्हणजेच काय 7 आहे. राईट, 7चा स्क्वेअर 49 आहे. × √3 आपण आता आहे असं लिहून घेऊ. ओके, आणि +3/8 आणि √64 म्हणजेच काय 8 आहे. 8चा स्क्वेअर आहे 64 × 8 आणि × √3. ठीक आहे, -1/2 आणि √25 म्हणजेच काय 5 आहे × √3. ओके, आता बघा आपण 7 7 हे जाते, 8 8 हे जाते. राईट, आणि आता मी इथं 2च्या ऐवजी 5 आहे. राईट, 5 आहे इथं 5. ओके, त्यामुळे हाही नंबर जातोय.
आता आपलं जे काय राहिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया. म्हणजेच काय 4√3 प्लस काय 3 आणि √3 3√3 आणि मायनस काय √3. ओके, मायनस √3. आता म्हणजेच आपण बघा तुम्ही √3 हे काय सगळीकडे आलेलं आहे, त्यामुळे आपण हे काय कॉमन घेऊ शकतो. ओके, आणि ह्याचं प्लस करूया. 4 + 3. आता इथं काही नाही म्हणजे 1 असते, -1 आणि ह्याचं कॉमन काय √3. ओके, 4 + 3 7 होते, 7 - 1 6. राईट, म्हणजेच आपला आन्सर काय आलेलं आहे 6√3. ओके, आपलं हे काय आन्सर आलेलं आहे. आता नंतर सेकंड बघूया आपण काय आहे ते. सेकंड आहे 5√3 + 2√27 + 1/√3. ओके, इज इक्वल टू बघा आता काय होतं आहे 5√3 + 2. आता आपण ह्याचे फॅक्टर घेऊया. 9 3चं केलं की 27 येतोय आणि आपल्याला असा एक नंबर घ्यायचा असतो की जो म्हणजे स्क्वेअर नंबर असेल. राईट, म्हणजेच 9 3 × 3 + 1/√3. ओके, आपल्याला हे सॉल्व करण्यासाठी हे काय √3 आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. का तर इथं √3 नंबर आलेला आहे, त्यामुळं मल्टिप्लाय बाय √3/√3. ओके, म्हणजेच बघा आता काय होते 5√3 + 2 √9 म्हणजेच काय 3 असते, त्यामुळं × 3 आणि काय √3 आपण आहे असं लिहून घेऊया. ओके, प्लस आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होणार आहे √3 अपॉन आता √3 × √3 काय होतं 3 होणार. राईट, अपॉन 3. ओके, आता 5√3 प्लस 3 2चं काय 6 होणार आहे आणि √3. ओके, आणि प्लस √3/3. ओके, म्हणजेच बघा आता आपण ह्यामध्ये आणि ह्यामध्ये तिन्हीमध्ये ही काय √3 आलेला आहे, त्यामुळं आपण हे कॉमन घेऊ शकतो. ओके, म्हणजेच आता नंबर्स आधी लिहूया. 5 + 6 प्लस इथं मग काय येणार आहे 1/3 येणार आहे, 1/3 आणि कॉमनमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे √3. ओके, 5 + 6 किती 11 + 1/3. ओके, आणि √3. ओके, आणि 11 3चं 33 + 1. राईट, म्हणजेच 33 + 1/3 आणि √3 इज इक्वल टू बघा 34. राईट, 34 आणि हे काय √3/3 याचं आपण काय असं लिहू शकतो. ओके, आपलं हे काय आलेलं आहे आन्सर आलेला आहे. ठीक आहे, आता थर्ड बघूया काय. आता नेक्स्ट नंबर आहे बघा √216 - 5√6 प्लस √294. ओके, -3 अपॉन काय √6. ओके, आता हे √206 म्हणजे 36 × 6 केल्यानंतर काय 206 येतं, पण हा मोठा नंबर असल्यामुळे तुमच्या लगेच हे लक्षात येत नाही, त्यामुळे सरळ काय 216चे काय फॅक्टर काढून घ्यायचे. फॅक्टर आता बघा ह्या पद्धतीने फॅक्टर काढून घ्यायचे. ओके, 216 आता कितीचा आपण 3चा भाग घालूया. 3 7 21, 3 2 6. ओके, वापस 3चा भाग जातोय 3 2 6. राईट, आणि 3 4 12. नंतर आणि 3चा भाग जातोय 3 8 24.
ओके, आता 3चा भाग जात नाही, आता किती 2चा भाग जातोय. 2 4 ज 8 आणि 2 2 ज 4 आणि 2 2 ज 1. ओके, आता हे आपण फॅक्टर काय लिहून घेऊया. 3 × 3 × 3 × 2 × 2 × 2. ओके, -5√6. ओके, आता या पुढचं आपण खाली लिहून घेऊया. प्लस आता √294 ह्याचेही आपल्याला फॅक्टर काढावे लागणार. ओके, बघा आता 294. ओके, ह्यानं आता आपण 2 न भाग घालवला तर किती 2 1 ज 2, 2 4 ज 8. ओके, 1 राहतंय, 2 7 ज 14. नंतर 2चा भाग जात नाही, नंतर 7चा भाग जातो. 7 2 ज 14, 7 1 ज 1 आणि आता बघा 7 3 ज 21, 3 1 ज 3. ओके, म्हणजेच 294चे फॅक्टर किती आलेले आहेत 2 × 7 × 7 × 3. ओके, आणि -3/√6. ओके, आणि आता तुम्ही बघितलं तर इथं √6 आलेलं आहे. राईट, खाली √6 आलेलं आहे, त्यामुळे आपल्याला इथं काय मल्टिप्लाय करावं लागणार आहे. खाली आणि वरती दोन्हीही काय मल्टिप्लाय करावं लागणार आहे √6 न. ठीक आहे, आणि आता आपल्याला ह्याचे पेअर घ्यायचे आहेत. 3चा एक पेअर होतोय आणि 2चे एक पेअर होतोय. ओके, म्हणजेच 3 3 ज 9. ओके, इंटू आता ह्याचा आपण पेअर सुरुवातीला घेऊया. 2 2 ज 4 इंटू 3 इंटू 2 -5√6 प्लस बघा काय होतं आहे ह्याचा पेअर म्हणजे 7 7 ज 49 आणि इंटू किती 3 2 ज 6, 3 2 ज 6. ओके, आणि -3/√6 आणि आपल्याला काय हे ह्याचं आणि ह्याचं काय मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, आणि ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे काय येणार आहे 3√6 काय √6 इंटू √6 म्हणजे काय येते तर ओन्ली 6 येते. ठीक आहे, आणि आता बघा 9 आहे, हा 3चा स्क्वेअर आहे, म्हणजेच √9 म्हणजेच काय 3 येणार आहे. आणि 4 2चा स्क्वेअर आहे, त्यामुळे हेही आपल्याला काय बाहेर लिहायचं आहे. आणि 3 2 ज 6. ओके, -5√6 प्लस 49 आहे, हा 7चा स्क्वेअर आहे, म्हणजेच √49 म्हणजेच काय 7 प्लस 7, त्यामुळे आपल्याला काय बाहेर घ्यायचं आहे. आणि काय √6 -3√6/6. ओके, आणि आता तुम्ही बघितलं तर आधी फर्स्ट हे मल्टिप्लाय करून घेऊया. 3 2 ज काय 6. ओके, 6√6 -5√6 प्लस 7√6 -3√6/6. ओके, आणि √6 प्रत्येकामध्ये काय कॉमन आलेलं आहे, सगळीकडे आलेलं आहे, त्यामुळे हे कॉमन घेऊया. फर्स्ट आपण हे नंबर्स लिहून घेऊया. म्हणजे नंबर बघा कोणते येतात 6 -5 प्लस 7 आता आणि मायनस काय आता 3 1 ज 3 3 2 ज 6 आपण हे घालवू शकतो. राईट, म्हणजे इथं काय आलेलं आहे -1/2 आणि काय √6 हे काय कॉमन आलेलं आहे सगळ्यांच्यात. राईट, 6 -5 आणि प्लस 7 म्हणजे किती होतं आहे बघा आता 6 -5 म्हणजे 1 होणार आहे प्लस 7 8 होणार आहे. राईट, म्हणजेच 8 -1/2 आणि √6. ओके, आता आपण हे क्रॉस असं मल्टिप्लिकेशन करूया. राईट, 8 2 ज 16 -1 आणि /2. राईट, आणि काय √6. ओके, म्हणजेच काय 15/2 आणि √6.
6 हे काय आपलं आन्सर आलेलं आहे. ओके, आता आपण फोर्थ बघूया. आता फोर्थ आहे काय, 4√12 मायनस √75 मायनस 7√48. ओके, आता 4 आणि ह्याचे फॅक्टर आता आपल्याला काढायची काही गरज नाही. आपल्याला माहीत आहे 4 3 12 छोटा नंबर आहे, लिहू शकतो आपण डायरेक्ट 4 3 12. आणि असा एक नंबर लिहायचा आहे की तो स्क्वेअर नंबर पाहिजे, त्यामुळे 4 3 12 येते. ओके, मायनस इथंही 25 3 75 होते. ओके, 25 × 3 मायनस 7. आता इथं बघा 16 × 3 केले की 48 येते. ओके, 16 3 48 होते. 16 × 3. आता फर्स्ट हे नंबर्स आहेत ते आपण बाहेर काढूया. 4 × √4 म्हणजेच 2 आहे, राईट. आणि √3 आपण लिहूया. आणि √25 म्हणजे 5 आहे आणि √3. ओके, मायनस 7 आणि इंटू काय √16 म्हणजेच काय 4, का तर हा 4चा 16 स्क्वेअर आहे. आणि काय √3 हा नंबर राहिलेला लिहून घेऊया आपण √3. ओके, आता आपण मल्टिप्लिकेशन करूया ह्याचं. 4 2 8 √3 मायनस 5 √3 मायनस 7 4 28. ओके, आणि √3. आता तुम्ही बघितलं तर √3 √3 √3 ह्यामध्ये काय कॉमन आलेलं आहे. ओके, त्यामुळं आपल्याला काय एक कॉमन घ्यायचं आहे. 8 मायनस 5 मायनस 28 आणि काय √3 हे काय कॉमन घेतलं आपण. ओके, आता बघा किती होतं आहे. 8 मायनस 5 म्हणजेच 3 होतं आहे आणि 3 मायनस 28 म्हणजे मायनस 25 होतं आहे. ओके, म्हणजेच बघा -3 मायनस 28 काय होणार आहे -25. करताना आपण काय मायनस करायचं आहे, चिन्ह म्हणजे मायनस द्यायचं आहे. ओके, नाही म्हणजे 3 मायनस 28 म्हणजे काय होतं आहे, करताना आपण मायनस करायचं आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजेच काय -25. आता मी इथं -3 -28 घेतलं, ह्याचं काय प्लस करावं लागलं असतं आणि चिन्ह मायनस आलं असतं, पण असं नाही. आपलं इथं 3 आलेलं आहे, राईट. 3 - 28 इज इक्वल टू -25. -25 आणि √3 हे काय आपलं आन्सर आलं. ओके, आता नेक्स्ट बघूया आपण 5 बघा 2√48. ओके, आणि मायनस √75 मायनस 1/√3. ओके, आता याचं बघा 2√48 म्हणजेच काय, आता आपण 16 3 घेऊ शकतोय. 16 3 असा एक नंबर घेतला की तो म्हणजे स्क्वेअर नंबर पाहिजे. 4चा स्क्वेअर आहे 16 मायनस 25 × 3. 25 × 3 केले की 75 येते. मायनस 1/√3. आणि आता आपण इथं खाली √3 आलेलं आहे, त्यामुळे आपल्याला हे मल्टिप्लाय हे त्याच नंबरनं करायचं आहे इंटू √3/√3. ओके, आता 2 × 4चा स्क्वेअर आहे 16 म्हणजे √16 म्हणजे 4 म्हणजे आपण हे बाहेर काढूया आणि काय √3 लिहून घेऊया आहे असं. ओके, आणि √25 म्हणजेच 5 आहे आणि ॲज इट इज √3 लिहून घेऊया. मायनस ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया आणि ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं किती आलं √3 अपॉन काय √3 × √3 म्हणजेच काय होत आहे फक्त 3 होते. ओके, 2 4 8 √3 मायनस 5 √3 मायनस √3/3. आता तुम्ही बघितलं तर ही प्रत्येकामध्ये काही कॉमन √3 आलेलं आहे. आता आपण हे काय
कॉमन घेऊया, म्हणजेच आता बघा 8 मायनस 5 मायनस आता इथं काय 1/3 येणार आहे, राईट, 1/3 आणि √3 आपल्याला कॉमनमध्ये लिहायचं आहे. ओके, म्हणजे आता बघा 3 8 किती 24 होते. ओके, मायनस 3 5 15. ओके, -1. ठीक आहे, आणि अपॉन 3. ओके, आणि √3. आणि आता बघा -24 -15 आणि -1 याचं काय होतं आहे आन्सर. 24 मायनस किती 15 9 झालं, आणि 9 मायनस 1 8 झालं, म्हणजेच काय 8/3 √3. ओके, आपलं काय हे ॲन्सर आलेलं आहे. ठीक आहे स्टुडंट्स, ह्या व्हिडिओमध्ये आपण काय क्वेश्चन नंबर 7 सॉल्व केला आहे. ओके, आणि क्वेश्चन नंबर 8 आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ओके, आणि ह्या आधीचे आणि ह्या नंतरचेही व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.